अस्सलामुअलैकुम. आज मी तुमच्यासोबत परफेक्ट कोफ्त्यांची इस्पंजी कोफ्त्यांची रेसिपी शेअर करते आहे. त्यासाठी बघा मी भुजलेले चण्यांच्या यातल्यान खसखस टाकून एक पावडर तयार केली. चॉपरला मी चिकन टाकला, कांदा, लसूण, मिरची, अद्रक, पुदिना, कोथिंबीर टाकून ह्याला चॉपरला फिरून घ्यायचा. आणि हा बघा असा एक मटेरियल तयार होते. त्यातल्यान तो आपण पावडर वाटली होती ना चण्याच्या भुजलेल्या चण्यांची, ती पण टाकायची आणि डबल एकदा फिरून घ्यायचा का ते मिक्स होण्यासाठी. आणि मग त्यातलं टाकायचा चिली फ्लेक्स, मीठ आणि काली मिर्च पावडर टाकून मिक्स करून घ्यायचा आणि एक कोफ्ते तयार करायचे. तुम्ही खांच्या पण शेपनी करा, तुमची मर्जी. आणि त्यांना फ्राय करून घ्यायचे. एक पण कोफ्ता तुमचा फुटणार नाही अशा पद्धतीने जर बनवले होते कोफ्ते. हे बघा असे परफेक्ट कोफ्ते इस्पंजी तयार होतात आहेत. आणि त्यासाठी बघा मी ग्रेव्हीसाठी बिरिस्त्यातलं बदाम टाकले, काजू टाकले, दही टाकला आणि एक पेस्ट तयार करून घेतला. ह्यावर कढईतलं मी तेल टाकला, त्यातून खडे गरम मसाले टाकले. खडे गरम तेल जसा थोडासा गरम झाला मी लाल मिर्च पावडर आणि जो पेस्ट तयार केला होता ना आपण बिरिस्त्याचा तो टाकला. अद्रक लसूण हरी मिरचा पेस्ट टाकला. थोडासा पाणी टाकून मसाल्याला बेस भुजून घेतला. पावडर मसाले टाकले, काली मिर्च पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, हळदी पावडर, मीठ टाकून मसाल्याला भिजत ठेवला, बेस भुजून घेतला. आणि टमाटरची प्युरी टाकून डबल मसाल्याला भुजला आणि थोडंसं पाणी टाकून आवट येऊन दिला. जसं आवट आला तसे सगळे कोफ्ते मी त्यातल्यान टाकले आणि कोफ्त्यांच्या ग्रेव्हीला बेस शिजून दिला. जशी शिजली तशी त्यातल्यान कसुरी मेथी, पुदिना, कढीपत्ता टाकला आणि डबल 5 ते 7 मिनटं शिजून दिला. कोफ्ते असे परफेक्ट आपले तयार झाले नाहीत बघा. एक पण कोफ्ता यातल्यान फुटलाही नाही. असे मस्त इस्पंजी कोफ्ते बनतात हे. आणि हो, व्हिडिओ माझा आवडला असेल ते जरूर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा.